आज छोट्याशा कारणावरून जीव घेतला जातो, एका क्षणाच्या रागात आयुष्य उद्ध्वस्त केलं जातं. पण प्रश्न हा आहे, आजची तरुण पिढी एवढी रागीट का झाली आहे? मित्रांनो, आज जरा आजूबाजूला बघा, बातम्या उघडा. कुठे हत्या, कुठे मारामारी, कुठे रोड रेंज, कुठे मित्रानेच मित्राचा जीव घेतला. आणि या सगळ्यात सर्वात जास्त कोण दिसतात? तरुण मुलं. पूर्वी तरुणांच्या डोळ्यात स्वप्न असायची, आज अनेकांच्या डोळ्यात राग दिसतो. लहान सहान गोष्टीवर भांडण होतात, एका शब्दावरून मैत्री तुटते, एका पोस्टवरून वैर निर्माण होतं आणि एका क्षणाच्या रागात आयुष्यभराचा पश्चाताप जन्माला येतो. आज संयम संपत चालला आहे. प्रत्येकाला लगेच उत्तर द्यायचं आहे, प्रत्येकाला स्वतःचं बरोबर सिद्ध करायचं आहे, पण स्वतःवर नियंत्रण ठेवायचं नाही. आज सोशल मीडियावर सगळे मजबूत दिसतात, पण वास्तवात अनेक जण आतून तुटलेले असतात. डिप्रेशन, तणाव, अपयश, करिअरची चिंता, पैशाची चिंता, या सगळ्याचा राग मनात नकळत साठत जातो आणि एक दिवस तो राग चुकीच्या ठिकाणी बाहेर पडतो, ज्यामुळे फक्त एक आयुष्य नाही तर अनेक कुटुंब उद्ध्वस्त होतात. जेलमध्ये जाऊन बघा, तिथे सर्वात जास्त कोण दिसतील? तरुण मुलं. आणि प्रत्येकाच्या आयुष्यात एक गोष्ट समान असेल, एका क्षणाचा राग, ज्याने त्याचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकतं. रागाच्या बळात घेतलेला निर्णय नेहमी आयुष्यभराची शिक्षा देऊन जातो. मित्रांनो, राग येणं चुकीचं नाही, पण रागावर नियंत्रण नसणं खूप धोकादायक आहे. कारण एका मिनिटाचा राग आई वडिलांच्या आयुष्यभराच्या आनंदाला जाळून टाकू शकतो. म्हणून लक्षात ठेवा, शक्तिशाली तो नसतो जो दुसऱ्यांना हरवतो, शक्तिशाली तो असतो जो स्वतःच्या रागाला हरवतो. आज अनेक तरुणांना शत्रूंनी नाही तर स्वतःच्या रागाने संपवलं आहे. त्यामुळे मित्रांनो, थोड्या थोड्या गोष्टीवरती राग मनात घेऊ नका, राग मनात ठेवू नका. एका मिनिटाचा राग आणि आयुष्यभराचा पश्चाताप होऊ शकतो. त्यामुळे मित्रांनो, रागाला कंट्रोल करायला शिका. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, पुढे शेअर करा आणि या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.